नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र. लोकसभेचा रणसंग्राम संपूर्ण भारतामध्ये सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामधील धुळे लोकसभेसाठी 20 मे रोजी इलेक्शन संपन्न होणार आहे. या धुळे लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती नेमकी काय आहे, जनता कोणाला कौल देत आहे, त्याच पद्धतीने भारताच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल, जनतेच्या मनातील पंतप्रधान कोण आहे, या प्रश्नांची उत्तरे घेण्यासाठी मिळवण्यासाठी आपण आता मालेगाव तालुक्यातील आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील झोडगे गावामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांना पंतप्रधानपदी नेमकी कोण व्हावं असं त्यांची इच्छा आहे ते आपण जाणून घेणार आहोत. दादा, प्रबंधभूमी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं झोडगे गाव येत असतं. काय वाटतं, देशाच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान झालं पाहिजे? काय नरेंद्र मोदी साहेबच राहणार आहेत. काय वाटतं असं? ते असं आहे, साहेबांची कामही चांगले आहेत. जे कामं मागच्याने झाले नाही, जे आता 2014 पासून जे कामं होत आहेत चांगले होत आहेत कामं. आणि आपण काय व्यवसाय काय करतात, आपला काय करतात? मी शेतकरी माणूस आहे. शेतकरी. आता आपण शेतकरी असून नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल पॉझिटिव्ह बोलतो. नाही ते हे बघा, थोडंफार कुठंतरी रिवर्स होतंच आहे, असं नाही आहे. त्याला साहेबांना आपण निवडेल याचा त्याचा भाव कमी करण्यासाठी नाही, फक्त साहेबांनी थोडं शेतकऱ्यांना ध्यान दिलं पाहिजे. शेतकऱ्या पाठबळ झाले पाहिजे, का की शेतकरी मरू दिला नाही पाहिजे साहेबांनी. तुम्ही आता एक शेतकरी आहात, तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूने बोलत आहात. असं दाखवलं जातं की शेतकरी हा नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात आहे. काय वाटतं तुम्हाला, योग्य नेरेटिव्ह आहे? नाही नाही, विरोधात नाही आहे. एवढं ते तात्पुरता जरा रोष असतो तेवढं तो करतो, ते नंतर ते साहेबांनाच तो मतदान करतोय, असं आहे. आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? काय आपले बाबाच येणार आहेत, मग बाबाला विरोध कोणीच नाही ना. आता ते नाशिकचे डॉक्टर शोभा बच्चाव हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. हो, ते आता इकडे आमच्या इकडे कोण ओळखणार आहे? स्थानिक धुळे जिल्ह्याचा माणूस राहिला असते, बादाला राहिली असती, थोडी टप झाली असती. मग त्याच्यामुळे आता बाबांना सगळं मोकळं आहे. हो, बिंदास बाबा मोकळे निघणार आहे. 2 वेळेस डॉक्टर सुभाष बाबा भामरे हे विजयी झालेले आहेत. तिसरी वेळेस त्यांना आता उमेदवारी मिळाली आहे. तिसरी वेळेस विजयाचे हॅट्रिक मारतील असं वाटतं? मारणार, फायनल येते. बाबा येणारच, बाबाच राहतील, दुसरं कोणीच नाही. कारण की बाबांना जोडणे कोणी पद काँग्रेसवाल्यांनी दिलं आहे. तो उमेदवार असं दिला तर नाशिक जिल्ह्यातलं दिला, त्याने असं इकडं धुळे जिल्हा साईडला दिला असत तर थोडी टप झाली असते, तर टप झाली असते. त्या मानाने मग नाशिक जिल्ह्याचा उमेदवार दिल्यामुळे बाबा आरामशीर मोकळे निघणार आहे. बाबांनाही चांगलं कामं केलं आहेत, बाबांना काही टेन्शन नाही आहे. त्याच पद्धतीने इथं नागरिक पण आहेत. सुभाष बाबा भामरे यांनी चांगले कामं केले आहेत, बाबांना काही अडचण नाही किंवा बाबांना काही टेन्शन नाही असं हे म्हणतायत. ज्येष्ठ नागरिक आहे. बाबा या इकडे. बाबा, काय सांगाल, तुम्ही धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं, काय परिस्थिती काय नेमकी? सुभाष बाबा भामरे यांच्याविषयी हे वातावरण चांगलं आहे त्यांचं. असं काय देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? मोदी साहेब. कारण काय मोदीच का? कारण त्यांनी निसर्ग देशात नाही पण जागतिक कीर्ती मिळवलेली नाही, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे जगात त्यांनी. त्याच्यासाठी मोदीच पाहिजे, नरेंद्र मोदीच पाहिजेत. 2 टर्म झालेले आहेत सुभाष बाबा भामरेंचे. विकास कामं झालेले आहेत का? विकास कामांना थोडी त्यांनी हेगाई केलेली आहे, परंतु त्यांना टफ फाईट देणारा वेगळ्या जिल्ह्यात म्हणजे जिल्ह्याच्या तालुक्याच्या बाहेरचा आहे तो, मतदारसंघाच्या बाहेरचा आहे तो. त्याच्यामुळे त्याला एवढी ओळख नाही किंवा काही नाही, त्याच्यामुळे त्यांना मतदान काही मिळणार नाही एवढं नाही. काय सांगाल, डॉक्टर शोभा बच्चाव यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली? आयात उमेदवार चालू शकतो नाही इकडे आमच्या मतदारसंघात. आयात उमेदवार हो, नाही चालणार. स्थानिक असला तर चालू शकतो. जो मतदारसंघात आहे, जो आमचे सुखदुःखात असू शकतो, थांबू शकतो, हाच उमेदवार चालेल. मग आता कोण उमेदवार असं आहे का तुमच्या सुखदुःखात असतील ना? आता कोणी आजी माझे आमदार आहेत ना अजून पण धुळ्यातले, असतील ना कोणी येतीलच ना. हो, अजून अपेक्षा आहेत. काय वाटतं आता, काय म्हणजे पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल असं वाटतं? माणूस आहे ना मोदी साहेब. मोदी साहेब हो. योग्य आहेत. आणि आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय आढावा, काय आढावा हेच आहे की बांबरे साहेबांनी काही कामाचं इतकं हे दिलेलं आहे रिस्पॉन्स. आता आमच्या गावानं ज्येष्ठ नागरिकवाल्यांना त्यांनी सांगितलं होतं की ॲम्ब्युलन्स जोडग्याला, ती पण दिली, म्हणजे बोलून घेतलं धुळ्याला, नाही दिली त्यांनी. ते असे हे काही कामं होते त्यांनी नाही केले. पाणी वगैरे त्यांनी केलेलं आहे, एक काम पाणीचं ऐकलेलं आहे की त्यांनी केलं बा. हे जे पाणी चालू आहे बाबा तेच आहे ना ते. पण काय आता वाटतं की आताचं निवडणुकीचं काय चित्र राहील, बाबांना रिस्पॉन्स मिळेल का निवडणूक? हां, काय एकतर्फेच राहील ना. अच्छा, निवडणूक एकतर्फे. हां, कारण उमेदवारच नाही ना. उमेदवार दुसरा राहिला असता तर योग्य झाला असतं. आयत उमेदवार आहे ना तो.
आयात उमेदवार आहे म्हणजे तसा सक्षम उमेदवार काँग्रेसतर्फे मिळाला नाही असं या बांधवांचं म्हणणं आहे. काय वाटतं सक्षम उमेदवार नाही का? काँग्रेसकडून आपले दाजी साहेब होते, सॅम सनेर होते, मालेगाव तालुक्याचे शेवळ डॉक्टर होते, हे आविष्कार भूषण होते, ते स्थानिक नाही आविष्कार होते नाही आपले हे तिघी जण होते ना, जे मतदारसंघाचे माणसं मेन होते त्या माणसांना दिलं आणि तुम्ही बाहेरच्या माणसांना बोलून इथं तिकीट दिलं आहे. सॅम सनेर, रोहिदास दाजी होते, परत शेवळ डॉक्टर होते, यांना दिलं पाहिजे होतं तिकीट. त्याच्यामुळे थोडे टप झाले असतं, थोडं रंगलं असतं होतं, तरी पण मग बाबाचंच फायनल असतं, अशी गमत आहे. तरी उमेदवार बदलला असता तर परिस्थिती काय राहिली असती? मग थोडं जड झालं असतं बाबांना फक्त, आपण विजय कोण झाला? मग बाबाच झालं असते. अच्छा, उमेदवार बदलला पाहिजे होता, पण बदलला जरी असता तरी देखील डॉक्टर सुभाषबाबा भामरे यांनाच कौल मिळाला असता असं या ठिकाणी म्हणणं आहे. या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, काय वाटतं, धुळे लोकसभा मतदारसंघाची मध्ये निवडणूक सुरू आहे, देशाच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल वाटतं आपल्याला? देशाच्या पंतप्रधानपदी कोण वाटतं? राहुल गांधी. राहुल गांधी देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त होतील. काय वाटतं, आता 10 वर्ष नरेंद्र मोदी यांनी केलेले विकास कामाचे काय वाटतं? काय नाही हो, भाजप सरकारने काही विकास काम केले नाही. यांनी फक्त खोटे आश्वासन दिले, फक्त यांना खोटं बोलतात, रेटून बोलतात. यांनी दुसरं काही केलं तरी या लोकांनी, यांना फक्त खोटं बोलण्याची आदत आहे. यांनी फक्त खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, दुसरं काही नाही. यांनी फक्त कुठंतरी लोकांना सांगतात 15 लाख येणार, असं होणार तसं होणार, हे फक्त चाटा मारायचं काम करते. लबाड सरकार आहे, याचं काही खरं नाही. आता हे जोडगे गाव आहे, तो धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि भाजपमध्ये डॉक्टर सुभाषबाबा भामरेंना. काय वाटतं आपल्या धुळे लोकसभा काय स्थिती राहील? इतर तर वातावरण तर पुढचं फक्त आता त्या पक्षावाल्या लोकांनी थोडी चुकीचं धोरणं घेतले. कारण ते शोभा बच्चाव आहे, ते तिकडचे म्हणजे बाहेरून टाकून दिले. इथं स्थानिक लोक हाय उत्सुक, तुषार शेवाळे, तुषार शेवाळे वगैरे अशा लोकांना दिलं पाहिजे. अशा लोकांना देणे सोडून बाहेरचे लोक घेतात आणि टाकून देतात. शोभा बच्चाव माजी मंत्री मान्य, पण ते तिकडचे ते नाशिक जिल्ह्यातले, धुळे जिल्ह्यात टाकण्याचं काही काम नाही. पण ह्या चुक्या काँग्रेस सरकार या येण्यासारख्या काही चुक्या करतायत, त्याच्यामुळे काही चुकीचं धोरणं होत आहेत. नाही तर बाकी गोष्टी करायला गेलं तर आज रोजी चांगल्यापैकी लोकांमध्ये वातावरण चांगलं आहे की लोक करू शकतात की आता भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे सगळ्यांना. काय ह्या काँग्रेसच्या धोरणांमुळे कुठेतरी काँग्रेसला फटका बसेल आणि भाजपचा उमेदवार परत विजयी होईल असं वाटतं का आपल्याला? हो, ते खरं आहे, तेवढंच खरं आहे. कारण यांनी जर कधी चुकीचा निर्णय घेतले, असे काही बाहेरचे उमेदवार टाकले, तर 100% अशा लोकांमध्ये थोडं काहीतरी दगाफटका होण्याची दाट शक्यता राहते. आता काय वाटतं, धुळे लोकसभातून कोण विजयी होईल? आता तर सध्या तर अजून क्लिअर झालं नाही, त्याच्यामुळे अजून जनतेचं कसं शेवटी. पण आता भाजपवरती लोक खूप नाराज आहे, त्याच्यामुळे शक्यतोवर भाजप तर लोकांना चालतच नाही. भाजपवरती खूप जनता या ठिकाणी नाराज आहेत असं या बांधवांचं म्हणणं आहे. दादा, काय सांगाल, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? देशाच्या पंतप्रधानपदी हिंदूंचं रक्षण करण्यासाठी नरेंद्र मोदींचीच गरज आहे. परंतु स्थानिक धुळे लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत, सुभाष भामरे हे निष्काळजी उमेदवार 10 वर्षापासून आम्ही बघितले. यांनी 10 वर्षात या मतदारसंघात कुठलेच विकसित कामं केले नाहीत. आमचं झोडगे हे गाव मालेगाव तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू असून या गावात त्यांच्या नावाने एकही विकास काम दिसणार नाही. त्याच्यामुळं सुभाष भामरे हा उमेदवार आम्हाला बदलून हवा आहे, नाहीतर त्यांना या जागेची किंमत मोजावी लागेल, एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो. नक्कीच भाजपाने उमेदवार बदलून द्यावा असे देखील या ठिकाणी भावना मिळत आहेत. दादा, काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं, या ठिकाणी आपण मतदार आहात, आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे. लोकसभा निवडणुका सुरू आहेत, आपलं गाव हे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. नेमकी धुळे लोकसभा मतदारसंघातून कोणाला पसंती मिळते? आत्ता ती सध्याची जी परिस्थिती सर्वपूर्ण भारत देशाच्या हिशोबाने की नरेंद्र मोदी साहेबांना पसंती दे. आणि त्यात पश्चात आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने सुभाषबाबा भामरे यांना उमेदवारी दिली. गेल्या 10 वर्षापासून जर आम्ही पाहिलं तर एक लोकल, एक सामान्य माणूस, सर्वांना परिचित, सर्वांना अवेलेबल माणूस हा भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिलेला आहे. कारण की आमच्या गावापासून आम्हाला धुळे एकदम हाकेच्या अंतरावर असल्यामुळे आमच्या कुठल्याही अडीअडचणींना खासदार साहेबांची संपर्काचं माध्यम आम्हाला सगळ्यात सोपं आणि चांगलं असल्यामुळे त्यांना आमची पसंती आहे. नक्कीच देशाच्या पंतप्रधानपदी आपण सांगितलं की नरेंद्र मोदी पाहिजे. नरेंद्र मोदीच का? कारण की गेल्या 10 वर्षापासून जी
जागतिक ज्या सगळ्या घटना घडत आहेत, जगाच्या लेवलला ज्या घटना घडत आहेत, त्या सगळ्या घटनांचं जर सगळं पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या भारत देशावर जे एक आपलं एक जे हिंदू समाजासाठी किंवा हिंदू धर्मासाठी जे त्यांचं कार्य आहे आणि त्यासोबत त्यांचं जे व्हिजन आहे सगळं देशाच्या सगळ्या गोरगरिबांपासून सर्व योजना वगैरे सगळं ते चांगलं असल्यामुळे आणि एक आपल्या हिंदू राष्ट्रासाठी त्यांनी जे सगळे संकल्पना चालू आहेत त्यांच्या 370 कलम असो, प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येचा विकास असो किंवा आपण जे मथुरेचा पाहताय ते सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर नरेंद्र मोदी हेच आपल्यासाठी सगळ्यात चांगलं विजन आहे. नक्कीच धुळे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 2 टर्म खासदार सुभाषबाबा भामरे हे विजयी झालेले होते. आज यावेळेस तिसऱ्या वेळेस त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय सांगू शकतो? कारण की गेल्या तर 10 वर्षात परत त्या लेवलचा जो कुठला माणूसच दिसत नाही की जो पूर्ण लोकसभा क्षेत्रात त्याचा संपर्क असेल, त्यांना तेवढे अनुभव असेल आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार. आणि गेल्या 10 वर्षाचे कामं केलेले आहेत से सन्मान्य खासदार साहेबांनी, त्या कामांचा जर लेखाजोखा पाहिला तर तो फार चांगला आहे. म्हणजे त्यांचा जो पाण्यासंदर्भातले जे प्रश्न आहे ते फार मोठे आहेत. त्यांनी सगळे प्रश्न ते चांगले मोठे प्रकल्प तडीस लावण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्यांनी घेतलेले प्रकल्प ते पूर्ण होत यासाठी आपण हा प्रयत्न करतो की तेच पाहिजे. कारण की त्यांच्या हाताने जे प्रस्ताव तयार झाले ते काम पूर्ण 100% मार्गी लागणं. आज आमच्या गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत माननीय खासदार साहेबांनी 6,26,00,000 रुपयाची या गावाला योजना दिलेली. म्हणजे त्यांचे पाण्याचा आमचा जो भाग आहे हा पाण्यासाठी फार वंचित भाग आहे. त्या हिशोबाने त्यांची एक सुलवाडे जामफळची योजना चालू आहे. सुलवाडे जामफळ कानोळी ही आमच्या परिसरापर्यंत ते पाणी येणार आहे. या योजना मोठ्या असल्यामुळे त्या योजना पूर्णत्वास तोच जर माणूस पूर्ण राहिला तर तो ते काम पूर्णपणे त्यांच्या त्या हातातली ती योजना असते, त्यांनी त्या सगळा पाठपुरावा केला असतो आणि तो पूर्ण तडीस देण्यापर्यंत तो माणूस हवा. म्हणून सुभाषबाबा भामरे हेच योग्य उमेदवार आमच्या लोकसभा मतदारसंघासाठी चांगले असतील. सुभाषबाबा भामरे हेच या मतदारसंघासाठी योग्य उमेदवार आहेत असं म्हणणं आहे. अजून विविध ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत. आपलं जोडगे गाव हे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. त्याच पद्धतीने देशाच्या पंतप्रधानपदी कोण नाव आवडेल आपल्याला? नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी. का बरं नरेंद्र मोदीच काय वाटतं? त्यांचं काम चांगलं आहे. काम चांगलं आहे. आणि आपला धुळे लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर सुभाषबाबा भामरे. त्याच पद्धतीने काँग्रेसकडून डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि भाजपाकडून सुभाषबाबा भामरे. आपण या ठिकाणी म्हणतायत की सुभाषबाबाच पाहिजे, कारण काय तिसरी वेळेस आता उमेदवारी मिळते बाबांना? काय कोणते विकास काम आपल्या भागामध्ये झालेले आहेत? बाबांचं कार्य चांगलं आहे, त्याबद्दल सुभाष भामरेच पाहिजे परत. आपल्या गावामध्ये विकास कामं झाले आहेत? हो झाले ना, आता काम चालू आहे ना, जलजीवनचं काम चालू आहे. हो. त्याच पद्धतीने तरुण वर्ग या ठिकाणी आहे. दादा काय सांगाल, लोकसभा निवडणूक सुरू आहे, देशाच्या पंतप्रधानपदी तुम्हाला कोण आवडेल झालेल? मोदी साहेब. मोदी साहेब. काय मोदी साहेबच? नाही, एक नेतृत्व चांगलं आहे ना. आतापर्यंत जे पण कामे झाले ते याच सरकारचे कारकिर्दीत झालेत ना आतापर्यंत. याच्या अगोदर कोणी मजा नव्हती येत. लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिलेली आहे आणि भाजपाने पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी दिलेली आहे, काय सांगाल? नाही, काही हरकत नाही, चांगले आहेत. बाबासाहेबांचं बी कार्य चांगलं आहे, त्यामुळे काही हरकत नाही. वाटतं यावेळेस बाबा विजयाची हॅट्रिक मारतील असं वाटतं? मग काय नाही, 100%. बाबासाहेब विजयाचे हॅट्रिक मारतील असं 100% वाटतं आहे असं म्हणतात. या ठिकाणी तरुण वर्ग आहेत. दादा काय सांगाल, लोकसभा निवडणूक सुरू आहे, देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही लोकसभा खूप महत्त्वाची मानली जात आहे. काय वाटतं, देशाचा विकास कोण करू शकतो? पंतप्रधानपदी कोण आवडेल तुम्हाला बघायला? पंतप्रधानपदी योग्य मोदी साहेबच आहेत. मोदी साहेब अजून पुढचे 10 वर्ष तरी. अच्छा, पुढील 10 वर्ष म्हणून 10 वर्ष मोदी साहेबच योग्य आहेत. एक आता जो पंतप्रधान होईल तो भारताचं पुढचं भविष्य डिक्लेअर करणार आहे. तुम्ही एक तरुण आहात, तुम्ही देखील भारताचं भविष्य आहात. पुढील भारताचं नियोजन करताना काय वाटतं, कशा पद्धतीने कामं अजून झाली पाहिजे? मोदी साहेब जो गोल समोर ठेवून जे कामं करतायत ते आज तर सगळ्यांना ॲक्च्युली काय ते कळत नाही, पण भविष्यात तरुणांसाठी ते योग्यच राहणार आहे. आत्ताच झालेलं राम मंदिराचं जे काही दशकांपासून थांबलेलं काम होतं ते मोदीजींनी पूर्ण केलं आहे, तर त्याच्यातच तरुण पिढी खूप आनंदित आहे. आता आपलं हे गाव आहे तर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. त्या ठिकाणी भाजपने डॉक्टर सुभाष भामरेंना उमेदवारी दिली आहे, तिसरी वेळेस उमेदवारी दिली आहे, काय सांगा?
अजून तर जे पाहायला गेलं तर बाबांची उमेदवारी फिक्स आहे आणि विजयी फिक्सच आहे. जिथे इलेक्शन तोंडावर आलं तरी अजून समोर कोण हेच कळायला लोकांना अजून नावच कळत नाही. तर निकाल काय आहे ते आजच डोळ्यासमोर आहे आपल्या. धुळे लोकसभा मतदारसंघाचा निकाल आजच आपल्या हाती आहे असं या ठिकाणी हे तरुण वर्ग म्हणतात. दादा काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं आणि या ठिकाणी डॉक्टर सुभाष बाबांना भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आलेली आहे. विजय बाबांचा निश्चित आहे. अबकी बार 400 पार. अबकी बार 400 पार. मग नरेंद्र मोदीच का 400 पारच का वाटतं तुम्हाला नरेंद्र मोदीच पाहिजे बा असं? 370 आहे दादा. NRC CAA राम मंदिराचा 500 वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागला आहे. आम्हाला हिंदूंना काय पाहिजे अजून? आता काशी मथुरा तो पण लवकरच रिझल्ट लागेल. बस हीच माझ्या वाचरणी प्रार्थना आहे. नक्कीच या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा झाला. विकासाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने वाटतं की नरेंद्र मोदी पाहिजेत पुढे? विकासाचा दृष्टिकोन पाहिजे दादा. प्रत्येक गोरगरिबाला घर मिळतं आहे. सरकारची स्कीम आहे. गरिबांना गॅस मिळतो आहे. बरेच लोक जे वंचित आहे त्यांना घर वगैरे मिळतं. अजून काय पाहिजे लोकांना? शेतकऱ्यांसाठी पण राज्याचे 6,000 मिळत आहेत. केंद्र सरकारचे 6,000 मिळत आहेत. हा पण एक चांगला निर्णय आहे. आणि आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय वाटतं तुम्हाला, काय चित्र राहील यावेळेस? काय सुभाष बाबा भामरे त्यांच्याशिवाय पर्याय नाही. शोभा बच्चाव कोणी अजून उमेदवार ओळखत नाही. लोकांना माहीत नाही कोण आहे शोभा बच्चाव. समोरच्या उमेदवाराची ओळख पण नाही. ओळख पण नाही. मी पहिल्यांदा नाव ऐकलं मी विचार करायला लागलो ही बाई कुठली आहे बॉस. अजून काय राहतं विषय? सुभाष बाबा भामरेंचं नाव सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे बाबा काय आहे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे बाबांचा निश्चित आहे. बाबांचा विजय निश्चित आहे असे या तरुण वर्गाचं म्हणणं आहे. दादा काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. लोकसभेची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे. देशाच्या पंतप्रधानपदी तुम्हाला कोण आवडेल? नरेंद्र मोदी साहेब. का नरेंद्र मोदी? कारण की मोदी साहेबांचं कामच असं आहे की सर्वांसाठी, म्हणजे 370 असो, राम मंदिरात असो, कोणत्याही मुद्द्यावरती असू दे, मोदी साहेबांनी जे केलं यांनी 50 वर्षात केलं नाही. हे मोदी साहेबांनी 10 वर्षात केलेले काम आहे. नक्कीच पुढे काय अपेक्षा आहेत आपल्या नरेंद्र मोदी? मोदी साहेबांनी तर आता शेतकऱ्यांसाठी पण 6,000 रुपये चालू आहेत. आणि कोणत्याही स्कीमांसाठी असं घरकुल असो, आंबेडकर यांसाठी पण असो, रमाबाई याच्यासाठी असो, का बुवा घरकुलवाल्यांना प्रत्येकाला घरकुल देणं हे मोदी साहेबांचं एक उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्वजण मोदी साहेबांच्या याच्यावरती आहेत. नक्कीच. परंतु तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा छेडला. शेतकरी या ठिकाणी नाराज आहे सरकारवरती असं दिसतंय, काय वाटतं? शेतकरी नाराज नाही आहे. 3,000 रुपये पण कापूस विकलेला आहे, 10,000 रुपये पण कापूस विकला आहे, 13,000 पण कापूस विकलेला आहे. असं काही शेतकरी नाराज आहे असं काही नाही. बोटावर मोजणारे 1-2 शेतकरी असतातच असं. नाही तर आपण 3,000 रुपये कापूस विकला तेव्हाही आपल्याला परवडलेलं आहे. 10,000 पण विकला तेव्हा आपल्याला परवडलं. 13,000 पण विकला तेव्हा परवडलं. कांदे 4,000 पण विकले तेव्हा परवडले. 2,000 विकले तर परवडला. त्यामुळे परवडायचं काही शेतकऱ्यांची काही नाराजी नाही. शेतकरी वर्ग देखील या ठिकाणी नरेंद्र मोदींसोबत उभं राहील असं वाटतं. मी एक आदर्श शेतकरी असून सुद्धा मी स्वतः नरेंद्र मोदी साहेबांच्या याच्याशी. आपण देखील एक आदर्श शेतकरी आहात, प्रगतशील शेतकरी आहात आणि आपण देखील या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना समर्थन देतात. धुळे लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय राहील? धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाषजी बाबा भामरे हे सर्वात जास्त मतांनी निवडून येतील हे आजही सांगण्याची गरज नाही. ही काळ्या दगड्यावरची रेष आहे. ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेख आहे. आणि असं कट करून घ्या. त्याच पद्धतीने इतर देखील या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपले हे गाव येत असतं. या ठिकाणी लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. काय वाटतं देशाच्या पंतप्रधानामध्ये कोण हवं आपल्याला? गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार भारत देशात काम करतं आहे आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक हिंदू राष्ट्र म्हणून जी सर्वांच्या मनात म्हणजे पूर्ण अखंड भारतवासियांच्या मनात जी संकल्पना होती ती साकारली जाते. असं सरकार ज्या पद्धतीने काम करते त्याबद्दल आम्हाला फारसा म्हणजे खूप अपेक्षा होत्या. मागे काही काळामध्ये जी दुर्गती झाली होती धर्माची तिला आज कुठंतरी एक पालवी फुटलेली आहे. त्यामुळे पुढचं सरकार हे मोदी साहेबांचंच असावं अशी
आम्हाला सर्व हिंदू धर्मीयांना अपेक्षा आहे. विकासातून दृष्टिकोनातून काय वाटतं आपल्याला की हे सरकार किती महत्त्वाचं आहे? विकासाचा आम्ही ग्रामीण भागात राहणारे म्हणजे बाकी गोष्टी आम्हाला जास्त काही समजत नाही, परंतु ज्या दिशेने वाटचाल चाललेली आहे देशाची तर ती गतकाळापेक्षा खूप चांगली आहे असं वाटतं. त्याच पद्धतीने धुळे लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय असणार? सध्या धुळे लोकसभा मतदारसंघाचं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षापासून सुभाषबाबा भामरे आमचे खासदार आहेत आणि ते लोकप्रिय पण आहेत, म्हणजे आमच्या लोकांच्या मनात त्यांचं घर आहे. दुसरी गोष्ट, आता त्यांच्या विरोधात जे उमेदवार दिलेले आहेत त्याबद्दल आम्हाला थोडी नाराजी आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आम्हाला बाहेरून येऊन उमेदवार दिला गेला असेल तर आम्ही ते अजिबात ॲक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे सुभाषबाबांसाठी वातावरण हे अनुकूल असणार आहे. वाटतं विजयाची हॅट्रिक मारतील बाबा? ते तर होईलच, कारण ज्या 22 तारखेला प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत जी स्थापना झाली त्यानंतर पूर्ण भारतात एक राममय वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आज योगायोगाने रामनवमी आहे, त्या निमित्त तुम्ही इथं आला आहात, तर मला असं वाटतं की सगळ्यांच्या अपेक्षा या सुभाषबाबांकडेच आहेत आणि बाबा विजयी होतील असं वाटतं. बाबा विजय होतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. हा ना थोडं मोकळं. त्याच पद्धतीने इतर बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर काय सांगा, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे. देशाच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल असं वाटतं आपल्याला? सध्या 2024 लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये रणधुमाळी सध्या चालू झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाला जगाच्या नकाशावर नेण्याचं ज्यांनी काम केलं असे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हेच 2024च्या इलेक्शनमध्ये आम्हाला पंतप्रधान म्हणून पाहिजेत असं मी सांगू इच्छितो. नक्कीच धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने डॉक्टर सुभाष भामरेंना उमेदवारी दिलेली आहे. काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. काय वाटतं, काय परिस्थिती आहे आपल्या धुळे मतदारसंघाची? आपल्याला जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच पाहिजे आहेत तर त्या हिशोबाने त्यांचे प्रतिनिधीमधून जे लोकसभेमध्ये जे उभे असतील मतदारसंघामध्ये उमेदवार त्यांनाच आम्ही पसंती देऊ. या ठिकाणी आपण बघू शकतो माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ताई, प्रबंधभूमीमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. देशाच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान व्हायला आवडेल आपल्याला? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदीच? हां, कारण त्यांनी स्त्रियांसाठी आता बऱ्याच काही म्हणजे गोष्टी चालू केलेल्या आहेत. हां, त्यात आता हे म्हणजे स्त्रियांना तर त्यांनी 50% सवलत दिलेली ना गाडी भाड्यात वगैरे. परत आता याच्यात रेशन कार्डमध्ये पण भरपूर सुविधा दिलेल्या आहेत असं दिसून येते असं बऱ्याचशा गोष्टी, आणि पुढे कदाचित ते तसं चालू पण ठेवतील. म्हणून मग नरेंद्र मोदी आले तर बेटर राहील. नक्कीच नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावे. आणि आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाने डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिलेली आहे. काय वाटतं आपल्याला? सुभाष भामरे येतील ना मग? हां, काँग्रेसचे शोभा बच्छाव देखील एक महिला आहेत. आपण महिला म्हणून त्यांना सपोर्ट करणार का परत भाजपाला सपोर्ट करणार? भाजपाला सपोर्ट करू. या ठिकाणी महिला वर्ग देखील म्हणत आहेत की भाजपालाच सपोर्ट करणार. अजून या ठिकाणी तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे, त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत. दादा, काय वाटतं धुळे लोकसभा मतदारसंघाचा? नक्कीच धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर कधी गत वर्षाचा हिशोब जर कधी बघितला तर देशाचे सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच चांगले भरीव असे कामं झालेले आहेत आणि त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधानपदी विराजमान व्हावे हे सर्वसामान्यांची ती इच्छा आहे. ग्राउंड लेवलला काय वातावरण आहे? धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं. डॉक्टर सुभाषबाबा भामरे हे भाजपाचे उमेदवार आहे. स्थानिक काय परिस्थिती आहे? उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा प्रत्येक माणसामध्ये ही जनजागृती झालेली आहे की हे दिलेलं मत हे डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जाणार आहे. त्यामुळे उमेदवार कोण आहे हा मॅटर करत नाही, तर मोदींसाठी जो उमेदवार कोणी BJP देईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण बांधील आहोत.
उमेदवार कोण आहे त्यापेक्षा नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी आम्ही तत्पर आहोत असं यांचं म्हणणं आहे. ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत. दादा, काय वाटतं, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येतं आहे, कोण विजयी होईल काय वाटतं आपल्याला? धुळे मतदारसंघामध्ये भामरे डॉक्टर सुभाष भामरेजी आहेत. तर आम्हाला भारताचे पंतप्रधान मोदी म्हणून आम्हाला भामरे साहेब योग्य आहेत. आणि जे आजपर्यंत 70 वर्षात असे काही निर्णय झालेले नाहीत, असे निर्णय आमच्या मोदी साहेबांनी घेतलेले आहेत. अर्थात 370 कलम असो किंवा पाकिस्तानचा जो असे धडाडीचे निर्णय आजपर्यंत 70 वर्षात कुठल्याच पंतप्रधानांनी घेतलेले नाहीत. असे धाडसी निर्णय घेण्यात ते प्रावीण्य आहेत. म्हणून आम्हाला पंतप्रधान नरेंद्रजी साहेबांसाठी आम्हाला भामरेच योग्य आहेत. ग्रामीण लेवलला ग्रामीण पातळीवरती आहे का वातावरण बीजेपीचं वाटतं? भरपूर 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 प्रमाणात. आता शोभा बच्चाव काँग्रेसने उमेदवार दिलेले आहेत. हो, काँग्रेस जवळजवळ संपतच चाललेली आहे. काँग्रेसचा विषय काही आता एवढा राहिलेला नाही पाहिजे तसा. काँग्रेसचा प्रभाव पडत नाही. काँग्रेसचा नेते नाही काँग्रेसमध्ये. यामध्ये माणसं कुशल, कॅमेरा पुढे घ्या ना तुम्ही. काँग्रेस पक्षामध्ये असं खंबीर नेतृत्व राहिलेलंच नाही. त्याच्यामुळे काँग्रेसला ती एक उतरती कळा लागलेली आहे. म्हणून याच्या पुढे भाजपच योग्य आहे. देशासाठी मोदीजीच योग्य आहेत. हो, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये हे झुडगे गाव येत असतं. अजून ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत. दादा, काय वाटतं, धुळे लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती राहणार आहे? चांगली राहणार आहे. काँग्रेसला या ठिकाणी वोटिंग पडेल का भाजपला पडेल का? भाजप मोदी भाजपला. कारण काय, मोदी सरकार कसं सर्व कामं करून झालं. सर्व कामं उरले. हां, शेतकऱ्यांना पाहिजे सर्व करतोय. अनुदान अमुक सर्व. काँग्रेसचा शेतकरी वर्ग तर नाराज आहे. त्या शेतकरी वर्गात त्याचे 2-4 हातानंतर शेतकरी शेतकरी समजून चालायचंच नाही. राहतात 2-4 दोन एक वर नाराज किती बी भेटला आणि काही भेटला तर अपराध पडतो शेतकऱ्यांना. काय वाटतं आपल्याला की आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे भाजपाचे उमेदवार आहेत, शोभा बच्चाव काँग्रेसचे उमेदवार आहेत. कोणाला मोदी करता आम्हाला सुभाष भामरे पाहिजे. अच्छा, मोदी साहेबांसाठी सुभाष भामरे यांना वोटिंग करणार आहेत. मग तो जवळकर आहे ना तर त्याला द्यायचं. मोदी करता सर्व काम करून झालं. राम मंदिरचं काम केलं, 370 अमुक सर्व कामं केले त्यांनी. सर्व उच्च राष्ट्रावर तोच आहे मोदी सरकार. एक बी केलं नाही कुठे याच्यावर. उलटे टांगा खचता. नंबर 1 बोगस सरकार, उद्धव सरकार. त्याच पद्धतीने व्यावसायिक देखील या ठिकाणी आहेत. आपण जोडगे गावामध्ये आहोत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. दादा, काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघासाठी आता या ठिकाणी 20 मेला इलेक्शन होणार आहे आणि काय वातावरण आहे या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये? आता जो उमेदवार चांगला लोक निवडतील किंवा ओळखतील पाळतील काम करण्यासारखं आहे बुवा, त्याला वोटिंग तर होणारच आहे. तो पण चांगला पाहिजे असं. अच्छा, काय वाटतं, देशाच्या पंतप्रधानपदी कोण वाटतं? आपलं मोदीच साहेब पाहिजे ना. मोदी साहेब पाहिजे. मोदीच का बरं? तर ते असे माणसं आहेत, ते घरघरू चांगले व्यवसाय हे करणार ते करणार चांगले माणसं आहेत ते मोदी साहेब. या आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिलेली आहे आणि भाजपातर्फे डॉक्टर सुभाष भामरेंना. कोणाला कौल राहिली? सुभाष भामरेलाच पाहिजे ना. सुभाष भामरेंना. हो. आता 2 टर्म झालेले आहेत त्यांच्या, वाटतं का विकास काम झालेले आहेत? ते पूर्ण करतीलच बाबा, आम्हाला गॅरंटी आहे ना पक्की. विकास काम पूर्ण करतील ते, ही गॅरंटी आहे आम्हाला सुभाष भामरे त्यांची. हो, नक्कीच. या ठिकाणी डॉक्टर सुभाष भामरे यांच्याविषयी गॅरंटी आहे असं या ठिकाणी व्यावसायिक देखील म्हणतायत. दादा, काय सांगाल, देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला? मोदी साहेबच पाहिजे. मोदी साहेब पाहिजे का? मोदी साहेबच का? कार्य आणि उत्साह सर्वच आनंद भेटतोय तर त्याच्यासाठी मोदी साहेबच पाहिजे ना. आजच्या तरुण पिढीला मोदी साहेबांशिवाय पर्यायच नाही ना. मोरच्या काही कारणास्तव मोदी साहेबांनी कुठला नाही विजय अमान्य झाला का मान्य झाला, असं विजयच झाला आहे त्यांचा. वरून फक्त निसर्गाचाच आपला टपर येतच थोडंसं मागे झालेलं आहे. निसर्गाचा कोपमुळे शेतकरी तर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. हां, सरकारवरती शेतकरी नाही शेतकरी नाराज मोदी साहेबांवर नाही आहेत, पण निसर्गाने साथ नसल्या दिल्यामुळे त्यांचे पाऊल मागे पडले, नाही तर त्यांचे पाऊल पुढेच होते.
या इलेक्शनमध्ये शेतकरी वर्ग देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभं राहील असं वाटतं का? 100% राहणार आहेत. फक्त निसर्गाने जर साथ दिली तर मोदी साहेबांचा अजून जय जयकार होणार आहे 100%. अजून पुढची पंचवार्षिक मोदी साहेबांचीच आहे. पंचवार्षिक नाही तर इथून पुढची ही पंचवार्षिक ही नरेंद्र मोदी साहेबांचीच आहे आणि राहील असं या ठिकाणी नागरिक म्हणतायत. या ठिकाणी रिपोर्ट्स घेत असताना झोडगे ग्रामस्थांच्या वतीने जे काही गुरुजी आहेत, झोडगेकरांचे गुरुजी आहेत ते आपल्यासोबत आहेत. गुरुजी, काय सांगाल? धुळे लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी आपलं गाव येत असतं. लोकसभेचं वातावरण संपूर्ण तयार झालेलं आहे. देशाच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होईल काय वाटतं? मोदीच. कारण काय? त्यांचं नेतृत्व आणि त्यांचे विचार किंवा जी कामाची दिशा आहे त्यांची त्याच्याकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन तोच. आले पाहिजे तर मोदीच आणि येणार आहे मोदीच भविष्यात पण तेच. आपलं धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय वातावरण राहील? जवळजवळ पूर्ण वातावरण एक हाती राहील सत्ता. एक हाती राहील 101%. 101% पूर्ण वातावरण मोदीमय राहील असं या ठिकाणी गुरुजी म्हणत आहेत. त्याच पद्धतीने आपले मालेगाव पंचायत समिती आहेत त्याचे ते विद्यमान सभापती होते, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्याच पद्धतीने ज्येष्ठ राजकारणी आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? आज धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून माननीय सुभाष बाबा भामरे यांना तिसऱ्यांदा पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. कारण गेल्या 10 वर्षाचं त्यांचं कामकाज व वरती केंद्राच्या सगळ्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम बाबांच्या मार्फत झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुभाष बाबांना संधी हा मतदारसंघ देणार आहे. नक्कीच 10 वर्ष झाली, विकासात्मक दृष्टिकोनातून कामं झालेली आहेत वाटतं? झालेली आहेत ना, झालेली आहेत कामं. परत तिसऱ्या वेळेस बाबांची गरज वाटते? गरज वाटते, कारण काहीचे प्रकल्प अपूर्ण राहिले. जसं आपला महत्त्वाचा जो आहे मनमाड इंदोर रेल्वे मार्ग जो आहे महत्त्वाचा प्रश्न, आणि सुलवाडे जामफळ जे त्याचं काम चालू आहे आता, आणि या रेल्वेचं काम धुळे बोरवीरपासून नरडाण्यापर्यंतचं काम चालू आहे. पण राहिलेला आपला जो पट्टा इकडचा मालेगाव मनमाड आणि धुळ्यापर्यंतचा तो होण्यासाठी आपल्याला बाबांना पुन्हा एकदा केंद्रात पाठवावं लागणार आहे. जे विकास कामं प्रकल्प अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी बाबांची गरज आहे. पण ग्रामीण लेवलला, स्थानिक लेवलला काय वातावरण आहे? म्हणजे कशा पद्धतीने नागरिकांच्या भावना? नागरिकांच्या भावना चांगल्या आहेत, सकारात्मक आहेत. आणि मोदी साहेबांकडे बघून आणि स्वतः सुभाषबाबांचे काम बघून निश्चितच वातावरण चांगलं राहणार आहे त्यांच्यासाठी. काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शोभा बच्छाव यांचं असं आहे, त्या मुळात नाशिकच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचा इकडे संपर्क फारच कमी आहे. काही वर्ष त्यांनी इथं आपल्या धुळ्याला पालकमंत्री म्हणूनही काम केलेलं, पण ते त्यांचा तेवढा तो प्रभाव नाही आहे. मोजक्याच लोकांशी त्यांचा ओळख परिचय. आमच्यासारखे जे काही राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्याशीच त्यांचा बरेच, तळागाळातल्या लोकांपर्यंत ते अजून पोचलेले नाहीत किंवा त्यांची ओळखही नाही आहे. नक्कीच या ठिकाणी जनसंपर्क आणि ओळखीचा देखील परिणाम आणि किंवा फटका हा डॉक्टर शोभा बच्छाव यांना बसण्याची शक्यता आहे. दादा, काय सांगाल? धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असणार? धुळे लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर हा पहिल्यापासून भारतीय जनता पार्टी पक्षाचा बालेकिल्ला म्हटला गेलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवर जे कामकाज चाललं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. त्यातल्या त्यात 370 असतील. राम मंदिरचा एवढा मोठा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनामार्फत घेतला आणि तो आज 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र विराजमान झाले. या सकळ हिंदू समाज आणि सर्वच समाजासाठी एक अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. तर किंबहुना मतात त्यात परिवर्तन होणार आहे, यात शंकाच नाही. आपल्या धुळे मतदारसंघामध्ये BJPचा उमेदवारच निवड विजय होईल असं आपण? हा प्रश्नच नाही, कारण BJPचा बालेकिल्ला मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्हाला की धुळे लोकसभा मतदारसंघ हा BJPचा बालेकिल्ला आहे. आणि निर्विवाद आम्ही जवळजवळ 200 म्हणजे 3-1 लाख मतांनी निवडून येणार एवढी शक्यता आणि होणारच आहे. विजय हा निश्चित आहे. विजय हा निश्चितच आहे डॉक्टर सुभाष भामरेंचा, भाजपाचा, असे हे ग्रामस्थ म्हणत आहेत. भाऊ, काय सांगाल? धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं आणि काय परिस्थिती आपल्या गावामध्ये? सुभाष बाबा भामरेंसाठी वातावरण पोषक आहे आणि परत एकदा तिसरा वेळेस सुभाष बाबा भामरे जास्तीत जास्त मतांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून विजय होतील. नक्कीच. देशाच्या पंतप्रधानपदी कोण आवडेल आपल्याला? पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच असतील आणि तेच निवडून येतील. सक्षम भारतासाठी एक कणखर नेतृत्वाची गरज होती. ती बऱ्याच वर्षांपासून मिळत नव्हती. ती नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताला मिळाली आहे. आणि डेव्हलपिंग इंडिया जे आपण म्हणतो ते फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. त्यामुळे परत एकदा नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान होतील. देशामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे. देशाच्या पंतप्रधानांमध्ये कोण विराजमान होईल? नरेंद्र मोदी, राहुल गांधी का इतर कोणी? आत्ता काय सांगणार त्याच्यावर? काय नुसतं आश्वासनच देता. फक्त शेतकरी ठार मेलेला आहे.
परत नुसतं आश्वासन नुसतं गाजरच आहे. 10 वर्षात इकडे काहीच एक बी काम झालेलं नाही आहे. पाणी प्रश्न नाही, रेल्वे आणलं नाही, रोजगारसुद्धा दिलेला नाही. आणि शेतकऱ्यांचा मालाला कवडीमोल भाव भेटत आहे. जो शेतकऱ्यांसाठी करेल तोच पाहिजे आम्हाला. काय वाटतं कोण आहे तुमच्या शेतकऱ्यांसाठी करेल? शेतकऱ्यांसाठी जो कामं करेल, जो पक्की हमी देईल, गॅरंटी देईल, तोच आम्हाला पाहिजे. कोण आहे शेतकऱ्यांसाठी काम करणार? काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? येते असं थोडी आहे. नाही, तुम्हाला काय वाटतं? भरपूर आहेत ना, पर्याय भरपूर आहे. असं थोडी एक नको बा, बदल परिवर्तन पाहिजे. पण आता ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक आहे. मग देशाच्या पंतप्रधानपदी कोण हवं आपल्याला? म्हणजे आपण जर बीजेपी सरकारला विरोध करत असेल, सांगितलं तुम्हाला तर तुम्ही काय म्हणाल? नाही तू त्या पक्षाचा माणूस, ते तू या आपला सर्वे चालू आहे. प्रत्येकाच्या मनातून जाणून घेणं हे आपलं काम आहे, नाही का? की आपल्या मनात कोण आहे बा असं? आता आहेत ना, भरपूर पर्याय आहेत ना. राहुल गांधी आहे, शरद पवार आहे, भरपूर आहेत. बदल पाहिजे ना. महागाई किती झालेली आहे, महागाई कोणी बोलत नाही, नोकऱ्या नाही, रोजगार नाही लोकांना. हा सर्व महागाईच आहे ना. कपाशीचे भाव नाही, कांद्याला भाव नाही. मग अशा गोष्टीनं जो आम्हाला गरीब लोकांना जो आम्हाला हे करेल, महागाई कमी करेल, ते करेल, तो पाहिजे आम्हाला. तेव्हा 400ला गॅस भेटतच होता ना. आता जिथं जिथं काँग्रेसची सत्ता आहे तिथे 400 रुपयाला गॅस आहे. आज बी 450-500ला. तेलंगणामध्ये हे मागच्या वेळेस राजस्थानमध्ये होतं. मग इथं का नको? इथं तर 10 वर्षापासून तुमचीच सत्ता आहे ना, मग इथं बी द्या ना, आम्ही देऊ तुम्हाला मतदान. या ठिकाणी आम्ही आपल्याला मतदान देऊ, परंतु या ठिकाणी महागाई आणि तरुणांचा रोजगारीचा प्रश्न देखील सुटला पाहिजे. दादा काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपले गाव येत असतं, देशाच्या पंतप्रधानपदी कोण हवं आपल्या? नरेंद्र मोदी, राहुल गांधी का इतर कोणी? काय आपलं गावाचं वातावरण काय सांगतं? आजच्या हिशोबाने पाहिले तसे ते आपले मराठा समाजाचे जाणता राजे म्हणून शरद पवार साहेब होते. त्यांनाही दिलं असेल तर एकदम चांगलीच गोष्ट राहिली असती. आणि राहिला विषय सर, नेहमी BJP सरकारला आम्ही खूप आतापर्यंत चांगले कॉपरेट केलेलं आहे. त्याच्यातून म्हणजे आज तरुण आता त्यांनी आमच्या माळमाथ्या परिसराला MIDC मंजूर करून देऊ बा या स्वरूपात सांगितलं होतं. ते आम्हाला त्यांनी दिलं नाही आतापर्यंत. त्याच्यामुळे तरुण पोरं आत्ता बेरोजगारीत आम्ही फिरतोय इकडे तिकडे. आम्हाला 1 रुपयाचाही रोजगार नाही. काँग्रेस काळात शरद पवार साहेबांच्या राज्यात सत्ता होती त्या काळात आम्हाला 400 रुपयाला गॅस हंडी मिळत होती. तुमची आज गॅस हंडीची किंमत 1100 रुपये झाली. त्याच्यामुळे आज आमच्या महिलांना अक्षरशः डोळ्यात धूर घालावं लागतं चुल्यात जाण्यासाठी. आणि मुळात तर म्हणजे मी सांगतो, आमच्या माळमाथ्या परिसरात आम्हाला असं करायचं आहे की जोपर्यंत अनुदान पडत नाही आमच्या खात्यांवरती तोपर्यंत आम्हाला मतदानाला सुद्धा जायचं नाही आहे बुवा. म्हणजे माझ्या गावा स्वरूपात आम्ही याला असं चर्चा करायची आहे बुवा. आता या हिशोबाने आम्हाला उमेदवार बदल हवा. काय वाटतं आपण निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यानंतर आपल्या मागण्या पूर्ण होतात? आता शेवटी ते केंद्र सरकाराचा विषय येतो, पण आता आमची मागणी आम्हाला करायची. ते शेवटी ते त्यांच्या लेवलमध्ये विषय येतो. ते करता नाही करता तो त्यांचा प्रॉब्लेम. पण आम्हाला अनुदान भेटेपर्यंत आम्हाला तर मतदान नाही करायचं. तरुण वर्ग आहे, देशाचं भविष्य हे तरुण आहे. दादा, लोकसभा निवडणूक म्हणजे देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. तरुण हा देशाचा विकासात्मक दृष्टिकोनातून पुढचं भविष्य आहे. देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे की तो आपल्याला भारताला पुढे घेऊन जाऊ शकतो? मला माहीत नाही, बाहेरगावच आहे भाऊ. कुठले आहेत तुम्ही? मी शेंदूरनीकडे आहे. शेंदूरनेचे आहेत. भारतामध्ये जाता तुम्ही? हा, रावता. मग भारताच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? नरेंद्र मोदी पाहिजे. नरेंद्र मोदीच पाहिजे. का वाटतं तुम्हाला? अरे चांगलं काम केलं त्यांनी शेंदूरनीत. मला वाटलं, अभिमान आहे मला की नरेंद्र मोदी चांगलं काम करते. मी बघितलं, प्रत्येक ठिकाणी बघतो मी असे, म्हणजे चांगलं काम करताय पाहिजे असं. हो, देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पाहिजे. त्यांचं विकासात्मक दृष्टिकोनातून काम चांगलं आहे असं यांचं म्हणणं आहे. हे व्यावसायिक आहेत, आपण यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. या ठिकाणी महिला व्यावसायिक आहेत. ताई, काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे? नरेंद्र मोदी, राहुल गांधी का इतर कोणी? ते काही सांगता येणार नाही आपल्याला, एवढे अनुभव नाही त्याच्यात. आपण एक देशाचे नागरिक आहात. आता लोकसभा निवडणूक म्हणजे ही देशाला पुढे घेऊन जाणारी निवडणूक आहे. मग देशाच्या पंतप्रधानपदी आपल्या देशाला पुढे घेऊन जायचं कोण वाटतं? नरेंद्र मोदी, राहुल गांधी का इतर कोण? नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी साहेब, तुम्हाला वाटतं की ते पंतप्रधान झाले पाहिजे? झालेत का? कामं चांगले झालेले आहेत का? वाटतं बा, त्यांच्याकडून झालेले कामं चांगले. मग देशाच्या पंतप्रधानामध्ये नरेंद्र मोदी पाहिजे. दादा काय सांगाल, देशाच्या पंतप्रधानपदी कोण हवं? आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले ते
त्या कामाच्या तुलनेमध्ये मोदी सरकारचं काम चांगलं आलेलं आहे आणि मोदी सरकारच परत पंतप्रधान व्हावा अशी माझी इच्छा आहे. आपलं गाव आहे ते धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येत असतं. काय आपल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? धुळे मतदारसंघ असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातलं शेवटचं गाव आणि धुळे जिल्ह्यातलं सुरुवात या हिशोबाने गावाच्या पाहिजे तशी प्रगती होत नाही. कुठलाही उमेदवार आला तरी जोडगे गावाकडे थोडं का असेना प्रमाणात दुर्लक्ष होतं आणि बिकट प्रश्न पाण्याचा आहे तो कुठल्याही उमेदवाराकडून सोडवला गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे पुढचं फ्युचर जो पाण्याचा प्रश्न सोडवल त्याच्यासाठी चांगला राहील. डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांच्याकडून अपेक्षा आहेत का तुम्हाला? उमेदवार कुठलाही असू द्या, फक्त तो जो माळमाथ्याचा जो पाण्याचा पिण्याचा आणि वापरण्याचा प्रश्न आहे तो ज्याही उमेदवाराने सोडला तो उमेदवार योग्य असा राहील. या ठिकाणी माळमाथ्याचा पाणी प्रश्न खूप गंभीर आहे. या ठिकाणी तरुण आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू. दादा काय सांगाल, धुळे लोकसभाची निवडणूक सुरू आहे, देशाच्या पंतप्रधानपदी कोण हवा आपल्याला? देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवे, पण त्या आयात उमेदवार सुभाष भामरे यांनी 10 वर्षामध्ये 5 रुपयाचं बी काम इथं केलेलं नाही, तर आयात उमेदवार आम्हाला नाही पाहिजे. काय वाटतं कोण उमेदवार पाहिजे? तो उमेदवार असा पाहिजे तो मायमात्यातला पाहिजे आणि पुन्हा आयात उमेदवार आम्हाला नाही चालणार. काँग्रेसतर्फे डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आलेली. चांगलं आहे, काही चांगलं आहे, त्यांचं बी काम चांगलं आहे, कार्य चांगलं आहे, ते चालतील, काही वांधा नाही. डॉक्टर शोभा बच्छाव यांचं देखील कार्य चांगलं आहे असं या ठिकाणी ग्रामस्थ सांगतायत. दादा काय सांगाल, धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत असतं, हे मालेगावातलं शेवटचं गाव या ठिकाणी हे जोडगे गाव आहे. काय परिस्थिती आहे, देशाच्या पंतप्रधानामध्ये कोण हवा आपल्याला? देशाचे पंतप्रधान मोदी साहेब चांगले आहेत, त्याबद्दल आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. पण आमचा जो माळमाथा आहे इथं आम्हाला पाण्याची एवढी किल्लत जाणवत आहे आता की आम्हाला आमच्या घरी 15-15 दिवससुद्धा पाणी येत नाही आहे. बरोबर. आणि सुभाष भामरे साहेब 10 वर्ष राहूनसुद्धा त्यांनी आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला नाही आहे. तर आता उमेदवार कोणीही राहू आम्हाला त्याच्याशी काही हे नाही, पण आमचा जो पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करेल आम्ही त्यांना मतदान करू. या ठिकाणी आहे का BJPचं वातावरण आहे, काँग्रेसचं वातावरण आहे, काय सांगू शकतो? वातावरण तर BJPचंच आहे. हो. आणि आपण BJPच्या उमेदवारामागे सक्षमपणे उभे राहणार का काँग्रेस? आता काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे आणि डॉक्टर सुभाष भामरे तुम्ही बोलल्याप्रमाणे इथले खासदार आहेत, काय सांगा? शोभा बच्छावांना आम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही, त्या कोण आहेत आम्हाला काहीच माहीत नाही. बरोबर. त्याबद्दल त्यांच्यामुळे त्यांचं आमचं हे नाही, मत नाही त्यांना. शोभा बच्छावांना कोणीच ओळखत नाही इथं. आणि कोण विजय होईल? डॉक्टर सुभाष भामरे विजयाची 3री हॅट्रिक मारतील का? वाटत आहे. फक्त त्यांनी जर निवडून आले तर एक त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व करावा, हीच त्यांच्याजवळ आमची नम्र विनंती आहे. नक्कीच या ठिकाणी वाटत आहे डॉक्टर सुभाषबाबू भामरे विजय होतील, पण त्यांनी या माळमाथ्याचा पाणी प्रश्न देखील गांभीर्याने विचार करून या ठिकाणी लक्ष द्यावे असं देखील या ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे. आपण या जोडगे गाव आहे, असं जोडगे गाव आहे ते मालेगाव तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे आणि इथून या गावानंतर धुळे जिल्हा लागत असतो. नाशिक जिल्ह्यातील शेवटचं गाव आणि धुळे जिल्हा सोडून लागणारं पहिलं गाव, यामुळे हे गाव विकासात्मक दृष्टिकोनातून मागे राहिलं असलं तर या ग्रामस्थांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत, पण या ठिकाणी उमेदवार दुसरे पाहिजे होते भाजपासाठी असे देखील प्रतिक्रिया आहेत. आणि डॉक्टर सुभाषबाबू भामरे यांना या ठिकाणी आम्ही कौल देत आहोत, सुभाषबाबू भामरेंचं काम चांगलं आहे असे देखील या ठिकाणी प्रतिक्रिया उमटल्या. त्याच पद्धतीने देशाचे पंतप्रधानपदी राहुल गांधी पाहिजे अशा देखील प्रतिक्रिया या जोडगे गावातून उमटल्या. संमिश्र प्रतिक्रिया या आपल्या जोडगे गावातून आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याचप्रकारे आपण इथून पुढे देखील इतर गावात देखील भेट देणार आहोत. तिथला आढावा, तिथला जनतेचा कौल आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच पुढील जनतेचा कौल बघण्यासाठी, पुढील गावाचा आढावा बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज.